महाविकास आघाडीच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत बैठक. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन. कोरोना काळात मुंबईत 11,000 नागरिकांचा बळी गेला, याला ठाकरेंची सेना जबाबदार. राम कदम यांचा आरोप. तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी उद्धव ठाकरेंनी का बंद केला, कदम यांचा सवाल. नीलम गोऱ्हेंना उपसभापती पदावरून हटवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांचं सभापती राम शिंदेंना पत्र. गोऱ्हेंना पदावरून हटवण्याची पत्रातून मागणी. नीलम गोऱ्हेंच्या विरोधात विधान परिषदेत अविश्वास ठराव. विरोधकांनी दाखल केला अविश्वास ठराव. गोऱ्हे आजारी असल्यानं 2 दिवसांपासून सभागृहात आलेल्या नाहीत. आजपासून त्या कामकाजात सहभागी होतील. नीलम गोऱ्हेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणायला उशीरच झाला. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. खरं तर त्यांचं निलंबनच करायला हवं, ठाकरेंची मागणी. रायगडचं पालकमंत्रीपद वरिष्ठांच्या विचाराधीन. तिढा लवकरच सोडवण्याचा प्रयत्न सुरू. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. वरिष्ठांचा आदेश आला की तिढा सुटेल, गोगावलेंचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक. विधिमंडळ समित्यांवरील निवडीवर बैठकीत अंतिम चर्चा. अधिवेशन कामकाजात सुसूत्रता आणण्याबाबत खलबतं. लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी आधी का केली नाही, ठाकरेंच्या सेनेचे नेते अनिल परब यांचा सवाल. तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देण्यात येणार, अनिल परब यांची आदित्य तटकरेंना विचारणा. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता धुसर. या अर्थसंकल्पात पैसे देऊ असं म्हटलं नव्हतं, आदित्य तटकरेंचं विधान. प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. इलेक्ट्रॉनिक मीटर वापरणाऱ्यांना वीज वापरावर 10% सवलत दिली जाणार. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विधान भवनात घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. पोलीस वसाहत, पीडब्ल्यूडी आणि गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती. उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास. विधान भवनात दोन्ही नेते एकाच लिफ्टमध्ये. यावेळी आमदार मिलिंद नार्वेकर आणि अनिल परबही उपस्थित होते. विधानसभेत गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरेंमध्ये जुगलबंदी. मंत्र्यांना खातं कळतं की नाही, आदित्य ठाकरेंचा गुलाबरावांना सवाल. तर खातं कळतं म्हणूनच त्यांच्या वडिलांनी मंत्रिपद दिलं होतं, गुलाबरावांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. गुलाबराव पाटील टपोरी मंत्री असल्यासारखी उत्तरं देतात, आदित्य ठाकरेंची टीका. तर आदित्य ठाकरे बापाच्या आशीर्वादाने निवडून आलेत, गुलाबराव पाटलांचा पलटवार. इतिहासकारांनी लिहिलंय तेच सांगितलं आणि त्यासाठी निलंबित केलं. राज्यात कायदा आहे की नाही, अबू आझमींची निलंबनावर प्रतिक्रिया. निलंबनाविरोधात कायदेशीर दाद मागणार, आझमींची माहिती. जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा अबू आझमींचा दावा. तर जीवाला काही झालं तर सरकार जबाबदार असेल, आझमींचा इशारा. अबू आझमींचं कायमचं निलंबन केलं पाहिजे, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढले तर त्यांचं निलंबन झालंच पाहिजे, ठाकरेंची भूमिका. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, मंत्री संजय राठोड यांची मागणी. आझमींनी केलेल्या वक्तव्याचा केवळ निषेध करून चालणार नाही, गुन्हा दाखल व्हावा, राठोड यांची प्रतिक्रिया. अबू आझमींचं निलंबन करून फायदा नाही, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करायला हवी, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी औरंगजेबाच्या वक्तव्याप्रकरणी अबू आझमी यांना सुनावलं. त्यांना यूपीत पाठवा, त्यांचा इलाज करू, योगींचं वक्तव्य. समाजवादी पक्ष औरंगजेबला हिरो मानत असल्याचाही योगींचा हल्लाबोल. सरकारला कोरटकर आणि सोलापूरकरची पाठराखण करायची आहे, त्यासाठी भाजपचा गोंधळ, आदित्य ठाकरेंचा आरोप. अबू आझमी भाजपची बी टीम असून त्यांना बोलायला लावून त्यांच्यावर कारवाई करण्याचं नाटक, आदित्य ठाकरेंचा घणाघात. रोहित पवार आणि नितेश राणेंमध्ये खडाजंगी. कोरटकर आणि सोलापूरकरवर सरकार कारवाई का करत नाही, रोहित पवारांचा सवाल. तर आम्हाला शिकवू नका, महाराजांचा अपमान करणाऱ्याला सरकार सोडणार नाही, ही महायुतीची भूमिका, राणेंचा पलटवार. महाराजांचा अपमान करणारी जी मानसिकता आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, काँग्रेस नेते नाना पटोले यांची मागणी. राहुल गांधींसाठी वेगळा कायदा आणि माणिकराव कोकाटेंसाठी वेगळा कायदा, हे दोन तोंडी सरकार. नाना पटोलेंची टीका. सरकारने कोकाटेंचा राजीनामा का घेतला नाही याचं उत्तर द्यावं, पटोलेंची मागणी.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद आणि आमदारकी रद्द व्हावी यासाठी कोर्टात जाणार वकील झुंजार आव्हाड यांची माहिती. कोकाटेंनी शासनाची फसवणूक केली, त्यांना 5 ते 7 वर्षांची शिक्षा व्हायला हवी होती. झुंजार आव्हाड यांची प्रतिक्रिया. अमृत योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेंचं नाव चुकून घेतलं, एकनाथ शिंदेंवरील आरोपांवरून विजय वडेट्टीवारांचा घुमजाव. विजय वडेट्टीवार समजूतदार आहेत, त्यांनी चूक कबूल केली, त्यांना माफ केलं. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची चौकशी करणार की नाही, क्रौर्य कसं संपुष्टात येईल हे पाहिलं पाहिजे. सरपंच हत्या आणि सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून भुजबळ संतप्त. शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना पुन्हा डिवचलं. आमचा औरंगजेब सुतारवाडीत, तटकरेंवर विखारी टीका. गोगावलेंना पालकमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, थोरवेंची टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांचा दापोली येथील पक्ष कार्यालयातील फोटो कार्यकर्त्यांनी हटवला. 13 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संजय कदम यांचा पक्षप्रवेश होणार आहे. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सरकारतर्फे सभागृहात उत्तर. सोमनाथ सूर्यवंशींचा हिस्टोपॅथॉलॉजीचा अंतिम रिपोर्ट येणं बाकी आहे. रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं सभागृहात उत्तर. पुरावे असतील तर धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मागणी. तर मीडिया ट्रायल करून कोणालाही आरोपी करता येत नाही, त्यासाठी त्याचे पुरावे सापडावे लागतात. FIR मध्येही नाव असावं लागतं, हाकेंचा दावा. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत शनिवारी आक्रोश मोर्चा. सकल मराठा समाजाच्या वतीनं बारामतीमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत निर्णय. तसंच शनिवारी दुपारी 12 पर्यंत बारामती बंद ठेवण्याचेही आवाहन. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस ठाणे देणार. मुख्यमंत्री महासायबर संरक्षण प्रकल्प हाती घेतला असून L&T सोबत करार झाला आहे. महापे येथे नवीन कार्यालय तयार होत आहे. मंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत माहिती. सावरकरांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतल्याच्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना 200 रुपयांचा दंड. 14 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे लखनौ न्यायालयाचे आदेश. हजर न झाल्यास कठोर कारवाईचं केलं सुतोवाच. दापोली विधानसभेचे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संजय कदम शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर. रामदास कदमांसोबत झालेल्या बैठकीनंतर संजय कदमांची पक्षांतराची भूमिका. मनसेचा 19वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवडमध्ये साजरा होणार. यावेळी राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंकडून सर्व आमदारांसाठी छावा सिनेमाचं खास स्क्रीनिंग. नरिमन पॉइंटच्या आयनॉक्समध्ये खास शोचं आयोजन. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सर्व रस्ते कामे आणि त्यासंबंधित कामे 31 मे 2025 पूर्वी पूर्ण करण्याचे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश. 12 फेब्रुवारीनंतर कोणत्याही नवीन रस्त्यांचं खोदकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे. गडचिरोलीच्या देसाईगंज रेल्वे स्थानकाच्या गेटवर झाडीपट्टी रंगभूमीची ओळख दाखवणारी नाममुद्रा तयार. संपूर्ण विदर्भात देसाईगंज शहराची ओळख ही झाडीपट्टीची रंगभूमी अशी आहे. वरळीतील शासकीय दुग्धशाळा वसाहत इमारतींच्या दुरुस्तीची कामं प्रगतीपथावर. विधान परिषदेत दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांची माहिती. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयानं दिलेल्या आव्हानाला राज्य सरकारकडून हायकोर्टात आव्हान. अक्षय शिंदेचं एन्काउंटर प्रथमदर्शनी बनावट असल्याचा स्पष्ट करत संबंधित पोलिसांच्या भूमिकेवर दंडाधिकाऱ्यांनी उपस्थित केले होते सवाल. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. भुसावळ सत्र न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे. माझा कार्यकर्ता असला आणि तक्रार आली तरीही कारवाई करा. शिरूरमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. अकोल्यात महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचं आंदोलन. वेतनवाढीचा फरक, राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन. वर्ध्यात कॅन्डल मार्च काढून सरपंच संतोष देशमुख यांना वाहिली श्रद्धांजली. देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नितेश कराळे यांनी नेतृत्व केलं. धुळ्यात प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेचं आंदोलन. महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीच्या टक्क्यांवरून एसटी कर्मचारी आक्रमक.
धुळ्यात गेल्या मागील 4 ते 5 वर्षांपासून पात्र असलेल्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत शबरी घरकुल योजनेचा निधी मिळालेला नाही. आदिवासी समाजामधून तीव्र नाराजी व्यक्त, महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ लाभार्थ्यांचं आंदोलन. विधान भवनाच्या पायऱ्यांवर कोकरी समाजाच्या महिलांचं आंदोलन. जात प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आंदोलन. निवडणुकीपूर्वी सरकारने आश्वासन दिल्याचा महिलांचा दावा. जयकुमार गोरेंविरोधात सोलापुरात ठाकरेंची सेना आक्रमक. गोरेंसारखे पालकमंत्री सोलापूरला नकोत, ठाकरेंच्या सेनेची मागणी. जयकुमार गोरेंना बदनाम करण्यासाठी फलटणच्या एका विकृत नेत्याचं षडयंत्र. माजी खासदार रणजित निंबाळकरांचा आरोप. याविरोधात पोलीस महासंचालकांना चौकशी करण्याची मागणी करणार, निंबाळकरांची माहिती. ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदेंच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. बैठकीला खासदार नरेश म्हस्के, आमदार जितेंद्र आव्हाड, त्यासोबत कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगेंसह माजी नगरसेवक देखील उपस्थित होते. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. ठाण्यातील 3 हात नाक्याजवळ युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत. ठाण्यात उभं राहणार कन्व्हेन्शन सेंटर. सेंटरमध्ये 260 मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी असणार. प्रस्तावित प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील असं नियोजन करण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचना. रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचं भूमिपूजन. नव्या इमारतीस 105.49 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता. साहित्य अकादमीचा साहित्योत्सव होणार दिमाखदार. 7 ते 12 मार्च दरम्यान दिल्लीमध्ये भव्य आयोजन. यवतमाळची कन्या दीपश्री देशपांडे देणार बर्लिनमध्ये मल्लखांबचे धडे. दीपालीचं सर्व क्षेत्रातून कौतुक. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठका सुरू. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा धडाका. गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा कळीचा ठरणार. यवतमाळच्या उमरखेडमध्ये अबू आझमी आणि प्रशांत कोरेटकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. हिंगोलीच्या जवळा बाजारमध्ये बंदची हाक. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर समाजामध्ये संतापाची लाट. धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये कडकडीत बंद. नागरिकांनी खर्डा चौकातून तहसील कार्यालयापर्यंत काढला मोर्चा. धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी. ठाकरेंच्या सेनेचे पुण्यातील गुडलक चौकात आंदोलन. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, तसंच जयकुमार गोरेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी. वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदाराला फाशी द्या या मागणीसाठी शिंदेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांची लातूरमध्ये घोषणाबाजी. लातूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला. कराड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला त्यांनी फाशी दिली. परभणीत शिंदेंच्या शिवसेनेकडून वाल्मिक कराड विरोधात आंदोलन. कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ कर्जत खालापूरमध्ये शिवसैनिकांचा मोर्चा. वाल्मिक कराडला भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी. अकोल्यात शिंदेंच्या सेनेकडून नेहरू पार्क चौकात वाल्मिक कराडच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. कराडचा पुतळाही जाळण्यात आला. कराडला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. जालन्यात सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजाचा रास्ता रोको. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. गडचिरोलीत 8 लाख रुपये इनामी एक पुरुष आणि एक महिला नक्षलवाद्यास पोलिसांनी अटक केली. केलू पांडू मडकाम आणि रमा दोहे कोरचा अशी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावं. हे दोघेही भामरागड तालुक्यातील चकमकीत सहभागी होते. विरारच्या अर्नाळा बस डेपोत साप्ताहिक सुट्टीच्या वादातून बस वाहक आणि चालकात मारहाण. लोखंडी सळीने बेदम मारहाण केल्याची घटना. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीनं केली 19 वर्षीय गर्भवती पत्नीची हत्या. आरोपीकडून गुन्ह्याची कबुली. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या खामगावातील शेलोडी गावात जुन्या वादातून पिता पुत्रावर धारदार शस्त्राने हल्ला. यात पित्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, गावकऱ्यांची भूमिका.
पवई तलावातील मगर IIT कॅम्पसमधील रस्त्यावर व्हिडिओ व्हायरल। रात्रीच्या वेळी ही मगर पवई तलावाबाहेर IIT पवई कॅम्पसच्या रस्त्यावर फिरताना पाहायला मिळाली। चंद्रपूरच्या पडोली मोरवा रोडवरील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग। गोदामात असलेल्या डिझेल आणि ऑइलच्या अवैध साठ्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती। भिवंडीत महानगर गॅसच्या खोदकामामुळे 2 ठिकाणी जलवाहिनी फुटली। हजारो लिटर पाण्याची नासाडी। कामादरम्यान हलगर्जीपणा झाल्याचा आरोप। भंडाऱ्यातील मॉइल्स मॅग्नीज खाणीत मोठी दुर्घटना। 2 कामगारांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू। 1 कामगार गंभीर तर 4 कामगार सुखरूप बचावले। पालघर मनोर रोडवरील शेलवली नाका येथे तिहरी अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी। रांजणगाव गणपतीजवळ कंटेनरची मुलांना घेऊन जाणाऱ्या उंटाला धडक। अपघातात उंट जखमी तर मुलांनाही किरकोळ दुखापत। पुणे अहिल्यानगर महामार्गावरील घटना। खेड तालुक्यातील सुकवलीत विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला अपघात झाला। भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाची व्हॅनला धडक। अपघातात 5 विद्यार्थी जखमी। वर्ध्यात अंधश्रद्धेपोटी घोड्याची नाल आणि अंगठ्याची विक्री। काळ्या रंगाच्या घोड्यासह दोघांना ताब्यात घेतलं। आरोपींकडून 2,25,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त। बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगावात आकाशातून पाव किलो वजनाचे 2 दगड पडल्याचा प्रकार। दोन्ही दगड APJ अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांच्या ताब्यात। नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील संदीप फाउंडेशनमध्ये 15 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला। 6 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू। 1 जण गंभीर जखमी। जळगावमधील आसोदा शिवारात शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांवर मधमाशांचा हल्ला। 6 शेतमजूर गंभीर जखमी। जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू। टिपेश्वरच्या वाघाचा धाराशिवमध्ये मुक्त संचार। 40हून जास्त जनावरांचा वाघाकडून फडशा। वाघाच्या रेस्क्यूसाठी 3 वेळा डार्ट गनचा वापर, मात्र रेस्क्यू करण्यात अपयश। शोध मोहिमेवर 8 ते 9 लाखांचा खर्च। वनाधिकाऱ्यांची माहिती। गव्हाच्या शेतात लपलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश। नाशिकच्या निफाड तालुक्यातील कसबे सुकेने शिवारातील घटना। देशातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या हेवी ड्युटी ट्रकच्या ऐतिहासिक चाचणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दाखवला हिरवा झेंडा। टाटा मोटर्सनं तयार केलाय ट्रक। यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशीही उपस्थित होते। कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 21 ते 23 मार्च दरम्यान अखिल भारतीय प्रतिनिधी सभा। सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे राहणार उपस्थित। संघाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाबाबत यात चर्चा होईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।